नीतिसूत्रे अध्याय 18 जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो। मूर्खाला ज्ञानाचा संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रगट करण्यातच त्याला संतोष वाटतो। जेथे दुष्ट तेथे तिरस्कार आणि जेथे अधमता तेथे निंदा। मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत। दुर्जनाचा पक्ष धरून धार्मिकाचा न्याय विपरीत करणे उचित नाही। मूर्ख कलहाला तोंड देतो, त्याचे मुख चापटीला आमंत्रण करीते। मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, त्याची वाणी त्यांच्या जीवाला पाश होय। कानास लागणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात। आपल्या कामात हैगय करणारा नासधूस करणाऱ्याचा भाऊ होय। परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो। धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे। नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता। ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते। मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करीते, पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल। सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, शहाण्याचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात। लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करीते व त्याला बड्या लोकांसमोर नेते। जो आपला दावा प्रथम मांडितो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावितो। चिठ्ठ्या टाकिल्याने झगडे मिटतात व झुंजार भिडण्याचे राहतात। दुखविलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे। कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत। मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात, त्याला आपल्या वाणीचे पीक भोगिले पाहिजे। जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात। ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो, त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो। निर्धन विनवण्याकरितो, पण धनवान निष्ठुरपणाचे उत्तर देतो। जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो।